मागील आठवड्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये जे आहेत ते पोलीस भरती झालेली आहे। मैदानी चाचणी घेतल्यानंतर आता लेखी परीक्षेला सुरुवात झालेली आहे। अमरावती शहर पोलीससाठी जे आहे जर आपण पाहिलं तर 74 जागांसाठी आधी मैदानी चाचणी घेण्यात आली होती आणि मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची आज लेखी परीक्षा आहे। आणि आपण या ठिकाणी बघू शकतो अमरावतीच्या विद्याभारती महाविद्यालयामध्ये जर आपण पाहिलं तर लेखी परीक्षेला जे आहे ते 11 वाजता सुरुवात होणार आहे। त्याच पूर्वसंध्येला विद्यार्थी आले आणि विद्यार्थ्यांची तपासणी जी आहे ते या ठिकाणी केली जात आहे। संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती परीक्षेची प्रक्रिया जी आहे ती पारदर्शक पद्धतीने होणार असल्याचं आधीच पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले होते। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा या ठिकाणी मोठा बंदोबस्त आहे। विद्यार्थ्यांची जे आहे ते पूर्ण चेकिंग केली जात आहे। आय कार्ड असेल संपूर्ण कागदपत्र असेल ते चेक केले जात आहेत। अमरावती शहर पोलिसांसाठी जर आपण पाहिलं तर 74 पदांसाठी जे आहे ते ही परीक्षा होती। यामध्ये 2865 उमेदवारांनी जे आहेत ते मैदानी चाचणी दिली होती। त्यापैकी 1431 उमेदवार जे आहेत ते मैदानी चाचणीमध्ये उत्तीर्ण झाले असून आता 929 उमेदवारांची लेखी परीक्षा अमरावतीच्या याच विद्याभारती महाविद्यालयामध्ये होणार आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। कुठलाही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस जर आपण पाहिलं तर सक्रिय या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांना संपूर्ण त्यांची तपासणी केली जात आहे। तपासणी केल्यानंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांना ठेवलं जातं आणि 11 वाजता जो आहे तो पेपर संपूर्ण या विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे। 11 ते 12:30 असा 1.5 तासांचा संपूर्ण पेपर असणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पोलिसांच्या वतीनं विद्यार्थ्यांची जी आहे ते कसून तपासणी केली जात आहे। आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावर राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्यार्थी जे आहेत ते अमरावतीमध्ये परीक्षेसाठी दाखल झालेले आहेत। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।